पीएफ खातेधारकांसाठी आनंदाची बातमी। केंद्र सरकारने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच ईपीएफओ खातेधारकांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। पीएफ खातेधारकांना आपल्या खात्यामधून पात्र असलेली 100% रक्कम काढता येणार आहे। दिवाळीपूर्वी सरकारने मोठं गिफ्ट दिलं असून यासाठीच्या 13 नियमांमध्ये बदल करण्यात आलाय। केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या म्हणजेच सीबीटी बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय। दरम्यान 100% रक्कम काढण्याचा पर्याय दिला असला तरी सदस्यांनी त्यांच्या खात्यातील 25% रक्कम कायम शिल्लक ठेवणे बंधनकारक असेल। 13 नियम 3 श्रेणी पूर्वीचे 13 गुंतागुंतीचे नियम 3 सुटसुटीत श्रेणीमध्ये वेगळे करण्यात आले आहेत। त्यामध्ये एक म्हणजे आवश्यक रजा, शिक्षण, लग्न किंवा वैद्यकीय कारण, दुसरं म्हणजे घराशी संबंधित कामे, तिसरं म्हणजे विशेष परिस्थिती, अशा 3 श्रेणी करण्यात आल्या आहेत। यापूर्वी शिक्षणासाठी रक्कम काढण्याची मर्यादा 10 वेळा आणि विवाहासाठी 5 वेळा इतकी वाढवण्यात आली आहे। याआधी शिक्षण आणि लग्नासाठी एकूण 3 वेळा पैसे काढण्याची परवानगी होती। विशेष परिस्थितींमध्ये रक्कम काढताना आता कारण सांगण्याची आवश्यकता राहणार नाही। पूर्वी विशेष परिस्थिती म्हणजे नैसर्गिक आपत्ती, लॉकडाऊन किंवा कंपनी बंद पडल्यास, बेरोजगारी, महामारी अशा वेळेस स्पष्ट कारण द्यावे लागते। कारण सांगण्याची आवश्यकता नसल्याने अर्ज फेटाळण्याचे प्रमाण कमी होईल। याशिवाय सर्व आंशिक रक्कम काढण्यासाठी आवश्यक सेवा कालावधीही कमी करून 12 महिने करण्यात आलाय। पूर्वी यासाठी 5 वर्षांचा सेवा कालावधी होता। मात्र सदस्यांना त्यांच्या योगदानाच्या रकमेपैकी किमान 25% रक्कम खात्यात कायम ठेवावी लागेल, जेणेकरून त्यांना चक्रवाढ व्याजासह अधिक लाभ मिळू शकेल। सेवेमध्ये सुटसुटीतपणा। या बैठकीत ईपीएफओ 3.0 डिजिटल फ्रेमवर्कलाही मान्यता देण्यात आली असून त्यामुळे पीएफ सेवा बँकिंग प्रमाणेच डिजिटल होतील। या नव्या सुधारणांमुळे सदस्यांना निवृत्ती निधी अथवा पेन्शन हक्कांमध्ये कोणतीही तडजोड न करता तातडीच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यास मदत होईल।